लाडक्या बहिणींना सरकारने केवळ मतांसाठी चटक लावली. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांची घणाघाती टीका. लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी नाही, तर त्यांना लाडक्या बहिणींचं मत पाहिजे होतं, म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना दिली. आता ते समाज कल्याण आदिवासी विभागाचा पैसा वळती करत आहेत. आदिवासी विभाग आणि समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेसाठी वळवू शकत नाही, तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे. मात्र सरकार कोड संविधान हे बाजूला सारून गोंधळ घालत आहे. लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावली अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे. राज्यात 50 लाख लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवल्यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की सरकारला महिलांना सक्षम करण्याचं काम करायचं नाही आहे. आज 50 लाख महिला अपात्र केल्या, येणाऱ्या काळात आणखीन महिला ते अपात्र करणार आहेत, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. काय हे लाडकी बहीण म्हणजे महिलांना सक्षम करण्याचं अजिबात काम नाही आहे. लाडकी बहीण त्यांनी दिली कारण त्यांना मतं पाहिजे होती म्हणून, आणि आता समाज कल्याणचा पैसा ओढतायत, आदिवासी विभागाचा पैसा ओढतायत. तिथे त्यांची भांडणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आदिवासी विभागाचा आणि समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसऱ्या कोणत्याच योजनेसाठी वळवू शकत नाही. सुप्रीम कोर्टचे तसे गाईडलाईन्स आहेत. मग हे सुप्रीम कोर्ट, संविधान हे सगळं बाजूला सारून काय गोंधळ घालायचंय ते घालतायत. लाडक्या बहिणींना त्यांनी फक्त एक चटक लावली आणि बाकी त्यांना काही त्यांचं सक्षम करण्याचं काही काम करायचं नाही आहे. आज 51 लाख महिला त्या ठिकाणी अपात्र केलेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून करतील ते अपात्र. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, अमरावती.